उपवासासाठी झटपट तयार होणारा स्पेशल डोसा. उपवासात तेच तेच खाऊन कंटाळलाय तर आज बनवूया खुसखुशीत साबुदाणा भगर डोसा. तर यासाठी आपल्याला 1 वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ आणि अर्धी वाटी साबुदाणा हे एका मिक्सर पॉटमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. थोडं असं रवाळ पीठ असलं पाहिजे म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात. आता आपल्याला याच पॉटमध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालून एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर आता 10 मिनिटे रेस्टला ठेवायचं. 10 मिनिटांनी थोडं मिक्स करून लगेचच डोसे बनवायला घ्यायचे. डोसा बनवण्यासाठी तवा हा एकदम गरम असावा आणि डोसा बॅटर टाकताना लो फ्लेमवर ठेवूनच टाकायचं म्हणजे बॅटर छान पसरवता येते. 2-3 मिनिटांनी बॅटर कोरडे झाल्यावर थोडं तेल किंवा तूप लावायचं. मध्यम आचेवर डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. सोनेरी रंग आल्यावर एका स्पॅच्युलाच्या मदतीने डोसा तव्यावरून काढून घ्यायचा आणि तयार आहेत उपवासासाठी एकदम हेल्दी टेस्टी डोसा. अशी सोपी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा डोसा तुम्ही दही किंवा शेंगदाणा चटणीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी बनतो.